या पाण्याच्या प्रवाहाला करा नदीचे रूप आले व पांडेश्वर पर्यंत करा नदीच्या काठावर एका रात्रीमध्ये 76 शिवमंदिर निर्माण झाले। गुड मॉर्निंग मित्रांनो, तर आपण आज चतुर्मुख शिवमंदिर बोबदेव घाटाच्या तिकडे आहे, पठारवाडीच्या इथे। इथून म्हणजे फुरसुंगी पासून ते 23 किलोमीटर आहे। आय थिंक 1 तास लागेल ट्रॅफिक मुळे। आपण बोबदेव घाटातून जाऊ, बघूया आता किती वेळ लागतोय। तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। तर मित्रांनो, तुम्ही सासवडवरून पण या मंदिराकडे येऊ शकता। सासवडवरून 18 किलोमीटर आहे। मुख्य रस्त्यावरती आल्यावरती तुम्हाला ही पठारवाडीची कमान दिसेल। या कमानीतून सरळ आपल्याला आत जायचं आहे। मध्ये आधे थोडासा रस्ता खराब आहे, त्यामुळे सावकाश गाडी चालवा। थोडंसं पुढे आल्यावरती ही प्राथमिक शाळा लागेल। समोरचा जो कच्चा रस्ता दिसतो तो सरळ मंदिराकडे जातो। तोपर्यंत मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, चतुर्मुख शिव मंदिराकडे जाण्याचा हा रस्ता खूप सुंदर आहे। आज मी तुम्हाला या मंदिराविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे। घाट चढून वर आल्यावरती प्रथम दर्शनास आपल्याला चतुर्मुख शिव मंदिर दिसते। हे शिव मंदिर ज्या पर्वतावर आहे त्या पर्वताला ब्रह्मगिरी पर्वत असे देखील म्हटले जाते, कारण स्थानिकांची मान्यता अशी आहे की ब्रह्मदेव या पर्वतावर तपश्चर्या करायला बसायचे, त्यामुळे या पर्वताचं नाव ब्रह्मगिरी पर्वत असे पडले। आणि ब्रह्मदेवांविषयी, पांडवांविषयी आणि श्रीकृष्णांविषयी या मंदिराशी निगडीत एक कहाणी आहे, ती देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। या मंदिरामध्ये येण्यासाठी कोणतीही एंट्री फी द्यावा लागत नाही। हे मंदिर महादेवांच्या भक्तांसाठी 24 तास उघडे असते। असं सांगितलं जातं हे मंदिर पांडवांच्या काळाच्या देखील आधीचं मंदिर आहे। या मंदिरामुळेच करा नदीचा उगम झाला आणि करा नदीच्या काठावरती 76 शिव मंदिरे एका रात्रीमध्ये तयार झाली। ती कहाणी मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तोपर्यंत आपण मंदिराची सुंदरता पाहूया। मित्रांनो, मंदिराच्या सुरुवातीलाच ही दगडी बांधकाम केलेली आपल्याला कमान दिसते। ही कमान खूप सुंदर आहे। या कमानीतून आत गेल्यावरती नंदी मंडप लागतो। नंदी मंडप सुद्धा दगडी बांधकामाने केलेला आहे। या नंदी मंडपाची सुंदरता, त्याचं नक्षीकाम आपल्या मनाला भारावून टाकतं। काही वर्षांपूर्वी हे मंदिर कोणालाच माहिती नव्हते, पण कालांतराने या मंदिराचे होणारे व्हायरल व्हिडिओ आणि फोटो, त्यामुळे या मंदिराला लोकप्रियता मिळाली। पण मित्रांनो, खरोखरच हे मंदिर खूप सुंदर आहे। शिवरात्रीला आणि सोमवारी इथे शिवभक्तांची मोठी गर्दी असते। नंदी मंडपासमोर डाव्या साईडला दत्त महाराजांचं मंदिर आहे। हा दगडामध्ये कोरीव काम केलेला त्रिशूल आहे। त्याची सुंदरता आपल्याला बघताक्षणीच कळून येते। मुख्य मंदिरासमोर या 2 दीपमाळा आहेत। मित्रांनो, हा सोन्याच्या पाण्यातून निखरलेला ओम आहे। ही संकल्पना या मंदिरामध्ये नवीन केलेली आहे। या संकल्पनाला लोकांचा प्रतिसाद खूप मिळत आहे। त्याने मंदिराची सुंदरता अजून वाढवलेली आहे व मंदिर खूप सुंदर दिसत आहे। आपण आता दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन दत्त महाराजांचं दर्शन घेऊया। मंदिराच्या भिंतीवर 2 अंगरक्षकांच्या मूर्त्या आहेत। इथे दत्त महाराजांची 3 मुखी असलेली मूर्ती आहे व ती संगमरवराची आहे। दत्त महाराजांच्या मंदिरासमोरच भीमाने त्याच्या सोन्याच्या गदेने पाण्याची 5 कुंडे निर्माण केलेली आहेत। 3 मंदिरासमोर आहेत आणि 2 मंदिराच्या पाठीमागे आहेत। असं सांगितलं जातं, पांडव जेव्हा वनवासात होते तेव्हा ते पाण्याच्या शोधामध्ये इथे आले होते व त्यांनी ही 5 कुंडे निर्माण केली। पांडवांविषयी आणि ब्रह्मदेवांविषयी या मंदिराशी निगडीत अजून एक कहाणी आहे, ती आता मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला तर मित्रांनो, आपण सुरू करूया। ब्रह्मदेव या वडाच्या झाडाखाली तपश्चर्या करायला बसणार होते व त्यांनी या झाडाला सांगितलं की जर कोणी माझ्या तपश्चर्यामध्ये मध्ये येत असेल, जर कोणी अडथळा निर्माण करत असेल तर मला तुम्ही सांगा। असं सांगून ब्रह्मदेव तपश्चर्या करायला बसले आणि हे सगळं त्या झाडाच्या मागे भगवान श्रीकृष्ण ऐकत होते।
तर त्यांनी या 2 वडाच्या झाडांना बेशुद्ध केलं. काही दिवसांनी पुरंदरच्या इथे पांडेश्वरमध्ये पांडव पाण्याच्या शोधामध्ये होते व तिथे त्यांना श्रीकृष्ण भेटले व श्रीकृष्णांनी त्यांना सांगितलं, समोरच्या चतुर्मुख पर्वतावर ब्रह्मदेव हे तपश्चर्या करायला बसलेत व त्यांच्या कमंडलूमध्ये 11 नद्यांचं पाणी आहे. तुम्ही ते कमंडलू सांडल्यावर पाण्याचा मोठा प्रवाह निर्माण होईल व तुम्हाला पाणी मिळेल. हे सर्व ऐकून पांडव या पर्वतावर आले व त्यांनी ब्रह्मदेवांना तपश्चर्या करताना पाहिलं. त्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, एका हातामध्ये तांदूळ घ्या आणि मगच तो कमंडलू पाडा. श्रीकृष्णांच्या सांगण्यानुसार अर्जुनाने एका हातामध्ये तांदूळ घेऊन तो कमंडलू पाडला व पाण्याचा मोठा प्रवाह निर्माण झाला. आज त्या प्रवाहाला आपण कऱ्हा नदी या नावाने ओळखतो. पाण्याच्या प्रवाहामागे अर्जुन पळू लागले आणि पाण्याच्या आवाजाने ब्रह्मदेवांची तपश्चर्या भंग झाली व रागाच्या भरामध्ये ब्रह्मदेव अर्जुनाच्या मागे पळू लागले. या पाण्याच्या प्रवाहाला कऱ्हा नदीचे रूप आले व पांडेश्वर पर्यंत कऱ्हा नदीच्या काठावर एका रात्रीमध्ये 76 शिवमंदिर निर्माण झाली. हे सगळं होत असताना ब्रह्मदेव रागाच्या भरामध्ये चतुर्मुख पर्वतावर आले व त्यांनी त्या 2 वडाच्या झाडांना जाप विचारला की तुम्ही मला सांगितलं का नाही की पांडव इथे आले होते व त्यांनी कमंडलू पाडायचा प्रयत्न केला. तर ती झाडं म्हणाली की आम्हाला कोणत्या तरी देवी शक्तीने बेशुद्ध केले होते, त्यामुळे आम्ही तुम्हाला काही सांगू शकलो नाही. तर ब्रह्मदेव म्हणाले, नाही, तुम्हाला शिक्षाही मिळणारच. तर ब्रह्मदेवांनी त्या 2 वडाच्या झाडांना शाप दिला की जगातल्या सर्व वडाच्या झाडांना पारंब्या असतील पण तुम्हा दोघांना नसतील. मित्रांनो, आज सुद्धा या 2 वडाच्या झाडांना पारंब्या नाहीयेत. ब्रह्मदेवांचा शाप हा खरा ठरला. असे सांगितले जाते की पांडवांचे वडील पंडुराजा त्यांच्या यज्ञाला पाणी हवे होते म्हणून पांडव हे पाण्याच्या शोधामध्ये होते. मित्रांनो, ही दंतकथा सर्वत्र सांगितली जाते आणि चतुर्मुख शिव मंदिर त्या कथेचा साक्षीदार आहे. चतुर्मुख शिव मंदिराचे हे मुख्य मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये महादेवांची पिंड आहे. मंदिराच्या परिसरामध्ये छोटी छोटी मंदिरं आहेत. तुम्ही ही दीपमाळ बघू शकता, त्याच्यावरती शिवस्तुती लिहिलेली आहे. महाशिवरात्रीच्या वेळेस या दोन्ही दीपमाळा प्रज्वलित करतात व हा नजारा देखणीय असतो. मंदिराच्या भोवती विविध प्रकारची फुलझाडे लावलेली आहेत. त्याने अजून मंदिराची सुंदरता वाढवलेली आहे. या शिवमंदिराची बांधणी ही आधुनिक वास्तुशैलीची आहे. मित्रांनो, मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी मंदिराच्या परिसरामध्ये या दगडामध्ये कोरीवकाम केलेल्या मूर्त्या सापडल्या. त्यामध्ये गणपती बाप्पा, हनुमान आणि ब्रह्मदेवांची 4 मुखी असलेली मूर्ती आहे. त्यानंतर नंदी आणि शिवलिंगे यांचाही समावेश आहे. मित्रांनो, जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर नक्की एक दिवस वेळ काढून चतुर्मुख पर्वतावर या, महादेवांचं दर्शन घ्या. या जागेवरती खूप शांतता आहे व इथे तुम्हाला मन शांती प्राप्त होईल. या मंदिराशी निगडीत अशी एक मान्यता आहे की तुम्ही या मंदिरात आल्यावरती महादेवांचं दर्शन घेतल्याक्षणी जर मनामध्ये काही मागितलं तर ती इच्छा तुमची पूर्ण होते. मित्रांनो, हे मंदिर उंच पर्वतावर असल्यामुळे सर्व ऋतूंमध्ये हे मंदिर खूप सुंदर दिसतं. चतुर्मुख शिव मंदिर हे वेल मेंटेन केलेलं आहे. इथे आपल्याला प्रत्येक ठिकाणी स्वच्छता दिसते. मंदिराच्या पाठीमागे 12 ज्योतिर्लिंग एका खडकामध्ये तयार झालेले आहेत व हे पूर्णपणे नैसर्गिक आहेत. मित्रांनो, तुम्हाला चतुर्मुख पर्वतावरच 12 ज्योतिर्लिंगांचे एका सोबतच दर्शन घेता येईल आणि या जागेचे हे एक वैशिष्ट्यच आहे.
चतुर्मुख शिव मंदिराची संपूर्ण माहिती आणि दंतकथा मी तुम्हाला सांगितलेली आहे. तुम्ही नक्की एकदा या मंदिरात या. तर मित्रांनो, आपण आता पठारवाडीतील चतुर्मुख शिव मंदिरचं दर्शन घेऊन आपण आता घरी चाललेलो आहे. हा तुम्ही घाट बघू शकता. हा रस्ता खूप सुंदर आहे, म्हणजे डोळ्यात साठवता येणार आहे पण ते साठणार नाहीये. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.